हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरची कंप्लीट एक्झरसाइज इथे पाहणार आहोत. ठीक आहे. परंतु जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवरती येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. ठीक आहे. तर मग सुरू करूया. तर पहिला क्वेश्चन आहे बघा की reorganize the following food chain and describe the ecosystem to which it belongs. तर ही फूड चेन आपल्याला ओळखायची आहे आणि ही जी इकोसिस्टीम आहे, ज्या इकोसिस्टीमला ही फूड चेन बिलॉंग करते, म्हणजे ज्या इकोसिस्टीमची फूड चेन आहे ती इकोसिस्टीम आपल्याला डिस्क्राईब करायची आहे. म्हणजे डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचं आहे की कशी आहे नेमकी ती. ठीक आहे. तर आता ही जी फूड चेन आहे ती ॲक्च्युली आपण आधीच पाहिलेली आहे. मग यात कसा सिक्वेन्स असणार? सर्वात आधी येणार पॅडी फील्ड. ओके, सर्वात आधी येणार पॅडी फील्ड, त्यानंतर ॲरो दाखवून तुम्ही त्याच्या पुढे लिहू शकता. त्यानंतर ग्रास हॉपर, बरोबर. त्यानंतर थर्ड येणार मग फ्रॉग, त्यानंतर फ्रॉगला खाणारे स्नेक आणि स्नेकला खाणारा ईगल. फूड चेन कशी असते? लोअर ट्रॉपिक लेवल टू हायर ट्रॉपिक लेवल, बरोबर. लोअर ट्रॉपिक लेवलवर जे प्रोड्युसर्स असतात ते, ओके, आणि त्यानंतर पुढे पुढे वाढत जातात, बरोबर. मग हर्बिवोर्स, कार्निवोर्स, प्रेडॅटर्स, ओके. तर आहे प्रोड्युसर. ठीक आहे. याच्यावर जगणारे ग्रासहॉपर, ग्रासहॉपरला खाणारे फ्रॉग्स, फ्रॉग्सला खाणारे स्नेक, स्नेक्सला खाणारे ईगल. ठीक आहे. तर ही होणार मग ती फूड चेन. आता ही डिस्क्राईब करा म्हटलं आहे, तर डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या पुस्तकात जे दिलं आहे तिथूनच लिहू शकता. सो इथे बघा, हे डिस्क्रिप्शन आहे याचं बेसिकली. सो इथून तुम्ही मग हे जे 3-4 पॉईंट्स आहेत ते तिथे लिहू शकता. जसं की फर्स्ट पॉईंट की पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी. त्यानंतर पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रॉसहॉपर. ओके. अँड ग्रॉसहॉपर. त्यानंतर तसंच तुम्ही सिम्पल सांगू शकता की ग्रॉसहॉपर्स आर ऑल्सो अटॅक्ड बाय फ्रॉग्स विच आर प्रेझेंट इन पॅडी फील्ड. ठीक आहे. अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट टू फीड ऑन दी फ्रॉग्स. ठीक आहे. तर असे 2-3 लाईन तुम्ही तिथे सांगू शकता. आणि शेवटची एक आणखी सांगा की दी स्नेक्स आर अटॅक्ड बाय ईगल्स. ठीक आहे, कारण तिथे ईगलसुद्धा आला आहे. स्नेक्स आर अटॅक्ड बाय ईगल. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे. तुम्ही इथे अंडरलाईनसुद्धा करून ठेवू शकता वाटल्यास. ओके. तर आता सेकंड क्वेश्चन. परंतु सेकंड क्वेश्चन सुरू करण्याआधी मला तुम्हाला काही गाईडलाईन्स द्यायचे आहे. तर बघा, त्यातला पहिला पॉईंट इम्पॉर्टंट की तुम्ही जितक्यांदा तुमचं पुस्तक रेफर कराल, हे टेक्स्टबुक, तितका तुमचा अभ्यास चांगला होणार. कारण तुम्ही अभ्यासासाठी वेगवेगळ्या गाईड्स वापरत असाल, नोट्स वापरत असाल, ठीक आहे, किंवा इतर कुठले काही वापरत असाल. परंतु जितक्यांदा तुम्ही तुमचं पुस्तक रेफर कराल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होणार. 100% तुमचा अभ्यास चांगला होणार. कारण पुस्तकाबाहेरचं तर काहीच येणार नाही आहे पेपरामध्ये. तुमचे पूर्ण फायनल पेपर होईपर्यंत एक चॅप्टर, एका टेक्स्टबुकला एक चॅप्टर किमान 3-4दा तरी वाचून झाला पाहिजे. ओके. एक चॅप्टर 3-4 वेळा तरी वाचून झाला पाहिजे. ठीक आहे. तर तुमचा अभ्यास 100% होणार. आणि मन लावून वाचलं तर नक्की चांगल्या पद्धतीने तुम्ही स्कोअरसुद्धा करू शकता. ठीक आहे. तर हे पहिला पॉईंट की तुम्ही तुमचं पुस्तक जेवढ्यांदा रेफर कराल तेवढा तुमचा अभ्यास खूप चांगला होणार. ओके. सेकंड आहे आता क्वेश्चन आन्सर्सविषयी. तर हे बघा, आता आपले जे पेपर्स होतात ते होतात रिटर्न, बरोबर आहे. तुम्हाला तिथे लेखी उत्तर लिहून द्यावं लागतं. मग आता हे उत्तर नेमकं लिहायचं कसं? एखाद्या क्वेश्चनमध्ये तो क्वेश्चन कसा विचारला आहे, त्यात नेमकं कसं उत्तर अपेक्षित आहे, किती पॉईंट्समध्ये लिहायचं, कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करायचं, कुठल्या नेमक्या गोष्टी त्यात लिहायच्या. ठीक आहे. तर हे सर्व जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा ऑब्व्हियसली तुमचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने जो मॉडरेटर असणार, चेक करणारा, त्याला म्हणजे चांगला वाटणार चेक करायला. आणि तुमचं प्रेझेंटेशन सर्व व्यवस्थित असलं तर ऑब्व्हियसली तुम्ही खूप चांगले तिथे स्कोअर करू शकता, बरोबर. परंतु हे तुम्हाला जमणार कधी? जेव्हा तुम्ही स्वतः ते क्वेश्चनचे आन्सर लिहून पाहणार तेव्हा. मग त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायला हवी की एखाद्या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहावं, काय करावं, हे सर्व, बरोबर. आणि त्यामुळेच मी सुद्धा तुम्हाला इथे रेडीमेड आन्सर्स पुरवणार नाही. रेडीमेड इन द सेन्स मी तुम्हाला अशा स्लाईड्स वगैरे किंवा बुकावर लिहिलेले आन्सर्स वगैरे दाखवणार नाही. तर एखादा क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर कसं असलं पाहिजे, किती ओळीमध्ये लिहायचं आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. पुस्तकातूनच सांगणार आहे, सो दॅट तुम्ही पुस्तकात ते अंडरलाईनसुद्धा करून ठेवू शकता ते आन्सर.
म्हणजे वाचताना तुमच्या नजरेतून जाणार, किंवा तुमच्या वेगळ्या टेक्स्टबुकमध्ये किंवा वेगळ्या नोटबुकमध्ये तुम्ही ह्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगणार की नेमका आन्सर कसं असायला पाहिजे, ओके, काय काय लिहायचं ते. आणि आणखी एक तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट की हे बघा, तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे ते जसं पुस्तकात आहे किंवा जसं आन्सर नोट्समध्ये किंवा गाईडमध्ये तुम्हाला दिलं आहे तसंच लिहायला पाहिजे असं काहीही गरज नाही. म्हणजे नेमकं पुस्तकात जरी जसं आन्सर आहे ना तसं एक्झॅक्ट जसेच्या तसे वर्ड्स तिथे लिहिलं गेले पाहिजे त्या आन्सरमध्ये, काहीच अपेक्षित नाही तसं. तुम्हाला जर तो टॉपिक समजला असेल, खूप चांगला समजला असेल, तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतःच्या शब्दात सुद्धा लिहू शकता. आणि ते उलट चेक करणाऱ्याला आवडतं सुद्धा की त्याने स्वतःहून ते आन्सर लिहिलं आहे. ओके, म्हणजे त्याला हे समजतं की त्याने पाठ नाही केला आहे, जो लिहिणारा आहे विद्यार्थी त्याने पाठ नाही केला आहे, तर स्वतःच्या शब्दात ते आन्सर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. आणि सायन्समध्ये तुम्हाला असं सुद्धा बंधन नाही की तुमचं आन्सर जे आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर असावं. म्हणजे इंग्रजी किंवा मराठी यात तुम्हाला तुमचं सेंटेन्स जे आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर असायला पाहिजे. परंतु सायन्समध्ये असं काहीही बंधन नाही. तुमचं सेंटेन्स त्यात थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील तरी चालतं, थोड्याफार बरं का, पूर्णच नको. ओके. नाहीतर भलत्याचा तुम्हाला सांगायचं भलतंच असेल आणि अर्थ त्यातून वेगळाच निघत असेल तर असं चालत नाही. ओके. थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक ॲक्सेप्ट केले जातात. फक्त तुम्हाला म्हणजे जे नेमकं आहे त्याचा अर्थ, जे नेमकं सायन्स त्याच्या मागे आहे ते तुमच्या शब्दांतून म्हणजे तसा अर्थ निघायला हवा तुमच्या वाक्यातून. ठीक आहे. तर हे अपेक्षित आहे. आणि पुस्तकात जसं आहे तसेच पॉईंट्स लिहिले पाहिजे असंही काही नाही. ओके. परंतु तुमच्या पुस्तकात त्याप्रमाणे म्हणजे जी अरेंजमेंट आहे पुस्तकात ते ॲक्च्युली खूप चांगली आहे तुमच्या ह्या नवीन सिलेबसमध्ये. ओके. त्यामुळे शक्यतोवर तसा लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. स्वतःच्या शब्दातसुद्धा मांडण्याचा प्रयत्न करा त्याला. ठीक आहे. तर मग आता बघू, आपलं सेकंड क्वेश्चन आहे बघा. एक्सप्लेन द स्टेटमेंट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज अन ॲन्सेस्टर प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सेस्टर्स. तर एक्सप्लेन करायचं आहे स्टेटमेंट. ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याला ही जी पृथ्वी मिळाली आहे किंवा अर्थ हा जो प्लॅनेट मिळाला आहे, ग्रह मिळाला आहे, तो आपल्या फ्युचर जनरेशनकडून म्हणजे जी पुढची पिढी आहे आपली त्यांच्याकडून लीज याचा अर्थ भाड्याने किंवा किरायाने. सो आपल्या पुढच्या जनरेशनकडून हा ग्रह आपल्याला भाड्याने किंवा किरायाने मिळाला आहे. ओके. आणि आपल्या जी ॲन्सेस्टर्स आहेत म्हणजे आपले पूर्वज, तर आपल्या पूर्वजाकडून मिळालेला नाही तर आपल्या फ्युचर जनरेशनकडून मिळाला आहे. आणि कसा तर भाड्याने, तर ऑब्व्हियसली आपल्याला तो मग त्यांना जसं तसा परत करावा लागेल. ठीक आहे. तर यालाच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग आता याला जसं तसं परत करावं लागेल तर ऑब्व्हियसली आपल्याला तो ग्रह चांगल्या पद्धतीने त्याला द्यावा लागेल. बरोबर आहे. त्याला खराब करून देता कामा नये, कारण तो आपल्याला किरायाने मिळाला आहे वापरण्यासाठी. ठीक आहे. तर मग यात तुम्हाला आन्सर असं लिहावं लागेल. आता मग यात 4 पॉईंट्स लिहिले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट लिहा की मग ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. बरोबर. सेकंड लिहा की हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिईंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. ठीक आहे. आता थर्ड पॉईंट यात असा ॲड करा, हे माझे स्वतःचे पॉईंट्स आहे, तुम्ही यात ॲड करू शकता की दिस नेचर, ओके, नेचर प्रोव्हाइड्स अस ऑल अवर बेसिक नीड्स लाईक फूड, एअर, वॉटर. देअरफॉर नेचर इज सिमिलर ॲज अवर मदर. नेक्स्ट पॉईंट तुम्ही आणखी यात ॲड करू शकता की दिस नेचर हॅज गिवन अस लॉट्स ऑफ थिंग्स विच मेक्स अवर लाईफ इझी अँड ब्युटिफुल. ओके. आणि लास्ट पॉईंट देन हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवर सेल्फ अँड फॉर फ्युचर जनरेशन्स. ठीक आहे. सो एवढा आन्सर लिहिलं तरी सफिशियंट आहे. नाउ नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे बघा, राईट शॉर्ट नोट्स. ओके. आता हा नोट मेकिंग किंवा नोट्स, राईट शॉर्ट नोट्स हा क्वेश्चन तुम्हाला एकतर 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. ठीक आहे. मग आता 2 मार्क्ससाठी जर आला तर त्यात तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. आणि 3 मार्क्ससाठी जर आला तर त्यात तुम्हाला 6 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. ठीक आहे. तर 2 मार्क्ससाठी त्यात 4 पॉईंट्स म्हणजे हाफ मार्क्स असणार प्रत्येक पॉईंटला. आणि 3 मार्क्ससाठी आला तर 6 पॉईंट्स, प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर लिहावं लागतं. तर मग फर्स्ट आहे मग एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन.
मग आता याचंसुद्धा आन्सर जे आहे ते पेपरमध्ये क्वेश्चन किती मार्क्ससाठी विचारला जातो त्यानुसार लिहावं लागतं. ठीक आहे, त्याचा आन्सर तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहू शकता. सुरुवात तुम्ही इथून करू शकता. फर्स्ट पॉईंट तुम्ही यात सांगू शकता की ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन दी अर्थ. ठीक आहे. सेकंड तुम्ही सांगू शकता की अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर आता ह्यात काय आपण सांगितलं की बेसिकली एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारं पोल्युशन आहे. कशामुळे होतं आहे ते, तर नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे. ठीक आहे. आता सांगायचं की त्याला कन्झर्व का बरं करावं लागेल ते. ओके, सो त्यासाठी तुम्ही इथले जे पॉईंट आत्ता आपण लिहिले आहे मागच्या क्वेश्चनमध्ये, तर तेच पॉईंट तुम्ही इथे सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे. मग हे 2 पॉईंट झाले आधीचे. त्यात तिसरा टाका की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. चौथा टाका की हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. ओके, आणि देन नेक्स्ट इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ planet on lease from our future generation and not as an ancestral property from our ancestors. Okay, and the last point, hence we should not forget to conserve the environment किंवा nature for ourselves and for future generations. ठीक आहे, तर असे 5-6 पॉईंट्स तुम्ही इथे टाकू शकता. नेक्स्ट आहे बी, चिपको मुवमेंट ऑफ बिश्नोई. आता बिश्नोई यांनी केलेली चिपको मुवमेंट जरी तुमच्या पुस्तकात आली नसली डिटेलमध्ये, तरी पण तुम्हाला ती लिहायची आहे. आणि मी हा टॉपिकसुद्धा कवर केला आहे शिकवताना. ठीक आहे, तर आता मी इथे तुम्हाला पॉईंट सांगतो आहे की कुठले पॉईंट्स तुम्हाला लिहावे लागतील, आणि ते तुम्ही वाटल्यास तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, तर यात पहिला पॉईंट तुम्ही सांगा की द चिपको मुवमेंट वॉज डन बाय बिश्नोई पीपल्स ऑफ राजस्थान. त्यानंतर सेकंड पॉईंट यात सांगा की दिस मुवमेंट, चिपको मुवमेंट वॉज लेड बाय, म्हणजे लीडर होते त्यांच्या, अमृता देवी, अँड मेनी अदर विलेजर्स ऑफ देअर विलेज ऑल्सो पार्टिसिपेटेड इन दिस मुवमेंट. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट यात सांगू शकता की द किंग ऑफ मेवाड ऑर्डर टू कट डाऊन द ट्रीज ऑफ बिश्नोई पीपल्स विलेज. टू प्रोटेक्ट द ट्रीज, बिश्नोई पीपल्स हग्ड द ट्रीज टू प्रोटेक्ट देम फ्रॉम कटिंग डाऊन. ठीक आहे, नेक्स्ट सांगू शकता की इन दिस 300 पीपल्स वेअर किल्ड, और बिश्नोई पीपल्स, बिश्नोई वुमन्स स्पेसिफिकली, बिश्नोई वुमन्स वेअर किल्ड, सो दॅट किंग देन फेल्ट गिल्टी फॉर हिज ॲक्शन अँड प्रॉमिस टू नेवर कट द ट्रीज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता की दिस स्टोरी गिव्ज अस द स्ट्रॉंग मेसेज दॅट वी शुड नॉट कट ट्रीज अँड स्ट्राईव्ह फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. नेक्स्ट तुम्ही आणखी सांगू शकता की दिस स्टोरी इज अ बेस्ट एक्झाम्पल दॅट वाय वी शुड केअर फॉर द नेचर. आपण निसर्गासाठी का काळजी घ्यावी. ओके, आणखी सांगू शकता की इट्स रिअली अ व्हेरी मोटिवेटिंग स्टोरी इन ऑर्डर टू प्रोटेक्ट और कन्झर्व द एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ओके, नाव नेक्स्ट आहे मग बायोडायव्हर्सिटी. ओके, तर बायोडायव्हर्सिटीसुद्धा तुमच्या पुस्तकातच आहे. तिथलेच पॉईंट्स तुम्ही लिहू शकता किंवा स्वतःचे सुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकता काही पॉईंट्स, असं काहीही नाही. तर पहिला पॉईंट तर तुम्हाला इथे डेफिनेशन द्यावी लागेल की बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसीज. ठीक आहे, पहिला पॉईंट. नेक्स्ट सांगा की बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. ओके, आणि इथे नेमली करा पुढे, नेमली आणि जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम डायव्हर्सिटी, तिन्ही लिहा. त्यानंतर थर्ड पॉईंट तुम्ही आणखी ॲड करू शकता की बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरायटी ऑफ प्लांट्स, व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स अँड व्हेरायटी ऑफ मायक्रोज, बॅक्टेरिया अँड ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन दी अर्थ. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही स्वतःचे सुद्धा टाकू शकता, जसं की बायोडायव्हर्सिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ब्युटी ऑफ दी नेचर. ठीक आहे, आणखी टाकू शकता की बायोडायव्हर्सिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द बॅलन्सिंग ऑफ एन्व्हायरमेंट ॲज इट इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट फॉर दी इकोसिस्टम किंवा फूड चेन.
ओके, तर असे पॉईंट्स सांगू शकता. आणखी तुम्ही यात जर हे पॉईंट जे आहे 3 लेवल्स आहेत त्यांनासुद्धा डिस्क्राईब करू शकता. इथे एक हेडिंग देऊन त्याच्या 1-2 ओळी किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी आणि त्याची एखादी ओळ. ओके, तर असंसुद्धा तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. कारण नोट्स आहे, तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारला नाही. नोट्समध्ये तुम्ही त्याच्याचे रिलेटेड पॉईंट्स लिहू शकता. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही यात मग 5-6 पॉईंट्स ॲड करू शकता. त्यानंतर आहे मग सॅक्रेड ग्रूव्ज. तर सॅक्रेड ग्रूव्जचा तुमच्या पुस्तकात एक सरळ पॅसेजच आहे, एक बॉक्सच आहे पूर्ण हा. तर यातल्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहावी लागेल ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट सर्वच लिहावं लागेल, फक्त पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये लिहा ती. तर फर्स्ट पॉईंट की द फॉरेस्ट कॉन्झर्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रूव्ह. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड, these are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. Next point टाकू शकता की as it has been conserved in the name of God, it has special protection. ठीक आहे. Next, these cultures of thick forest are present not only in western Ghats of India but in entire country. ठीक आहे. नंतर लास्ट पॉईंट की more than 13,000 sacred groves have been reported in India. कारण 3 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर ऑब्व्हियसली 6 पॉईंट्स लिहावे लागतील तुम्हाला. ठीक आहे, तर आता इन्फॉर्मेशन हीच आहे पूर्ण आणि यातलेच तुम्हाला 6 पॉईंट्स लिहावे लागतील. ई आहे बघा, डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट. आता हा जरी टॉपिक आपल्या पुस्तकात इथे आला नसेल या चॅप्टरमध्ये, परंतु इनडायरेक्टली तो इथे आलेला आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर आता याचा वेल असा आन्सर तुमच्या पुस्तकात नाही. सो यात काय आन्सर असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आहे, त्याचे पॉईंट्स तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर बघा, आता डिझास्टर जे आहे, डिझास्टर याचा अर्थ होतो आपत्ती. ओके, आपत्ती म्हणजे काय तर संकट. तर यात फर्स्ट पॉईंट तुम्ही असं टाकू शकता की डिझास्टर इज ऑफ 2 टाईप्स, नेमली नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. ठीक आहे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. त्यानंतर मग सेकंड पॉईंट सांगा की नॅचरल डिझास्टर्स इन्क्लूड अर्थक्वेक, सुनामीज, सायक्लोन्स. ओके, आणि त्यातच तुम्ही असंच टाकू शकता की द मॅनमेड डिझास्टर्स इन्क्लूड्स बॉम्ब एक्सप्लोजन्स, त्यानंतर ॲक्सिडंट्स. ओके, तर एक्सेट्रा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, सेकंड पॉईंट. आता थर्ड पॉईंट तुम्ही तुमच्या पुस्तकात जे आलं आहे पोल्युशन, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, त्यामुळे जे झाले आहे मेजर मिसहॅप म्हणजे दुर्घटना, तर हे सुद्धा तुम्ही त्यात टाकू शकता, कारण हे सुद्धा मानवनिर्मित आहे आणि डिझास्टर आहे. ओके, एक्सप्लोजनमुळे झालेले. सो थर्ड पॉईंट टाका की चेर्बोनिल, वाईन स्केल अँड 3 माइल्स आयसलँड मिसहॅप्स आर द मेजर मिसहॅप्स ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही यात इथलंच टाकू शकता बघा की थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू धीज ॲक्सिडंट्स किंवा ड्यू टू धीज डिझास्टर्स. ओके, ड्यू टू धीज डिझास्टर्स टाका. तर हे झालं डिझास्टर. आता याची मॅनेजमेंट. ठीक आहे, तर 3-4 पॉईंट्स डिझास्टरसाठी आणि 3-4 पॉईंट्स याची मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे, तर हे डिझास्टर झालं. आता मॅनेजमेंटसाठी चौथा पॉईंट लिहा की द डिझास्टर्स कॅन बी मॅनेज्ड बाय मेकिंग पीपल्स अवेअर अबाउट द डिझास्टर. त्यानंतरच तुम्ही आणखी टाकू शकता की द अवेअरनेस कॅन बी मेड थ्रू वेरियस सोशल प्लॅटफॉर्म्स, बाय ऑर्गनायझिंग सेमिनार्स, बाय एज्युकेटिंग पीपल्स, बाय एज्युकेटिंग स्टुडंट्स. ठीक आहे, किंवा बाय कंडक्टिंग वेरियस प्रोग्राम्स अँड कॉम्पिटिशन्स. ठीक आहे, आणखी यात तुम्ही सांगू शकता की द डिझास्टर्स कॅन बी मॅनेज्ड बाय यूजिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन दॅट पर्टिक्युलर डिझास्टर. ठीक आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने सुद्धा कमी करता येईल, मॅनेजमेंट करता येईल. आणखी टाकू शकता की द मॅनेजमेंट ऑफ अँड डिझास्टर कॅन बी डन बाय प्रॉपर प्लॅनिंग ऑफ एज्युकेटेड पीपल्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही मग याचा आन्सरसुद्धा. ओके, नाव नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे बघा, हाऊ विल यू जस्टिफाय दॅट ओव्हरकमिंग द पोल्युशन इज अ पॉवरफुल वे ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही हे कसं सांगाल किंवा कसं समर्थन करायला वाक्याचं की जर आपण पोल्युशनला ओव्हरकम केलं, म्हणजे पोल्युशन जर आपण नष्ट केलं तर आपण एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट करू शकू खूप चांगल्या पद्धतीने, किंवा
पोल्युशन कमी करणे हे एन्व्हायरमेंटला मॅनेज करण्याचा खूप चांगला किंवा पॉवरफुल उपाय आहे. तर आता उपाय तर हा खूप चांगला आहे की जर आपण पोल्युशन कमी केलं किंवा संपवलंच पूर्ण तर ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटची मॅनेजमेंट ही चांगल्या पद्धतीने होणार, बरोबर. परंतु याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला पुस्तकात नाही आहे, तुम्हाला ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला मे बी 5-6 पॉईंट्स तरी लिहावे लागतीलच. ओके, 6 पॉईंट्स तरी. सो मग मी तुम्हाला आन्सर इथे आता सांगतो आहे, तुम्ही ते लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे. ठीक आहे. तर बघा आता यात पहिला पॉईंट असा लिहा की द पोल्युशन, म्हणजे आधी तुम्हाला सांगावं लागेल की पोल्युशनचे जे परिणाम होत आहेत ते सांगावे लागेल. त्यानंतर त्याला कसं मॅनेज केल्यानंतर काय कमी होणार ते परिणाम ते सांगावं लागेल. तर आधी तर घ्या फर्स्ट पॉईंट की पोल्युशन इज अ व्हेरी हार्मफुल अँड इट कॉजेस ॲडवर्स इफेक्ट्स अँड डॅमेज टू द लाईफ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट घ्या. सेकंड पॉईंट घ्या की पोल्युशन लीड्स टू द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ड्यू टू ओव्हर इन्क्रीजिंग पोल्युशन. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये घ्या की ड्यू टू ओव्हर इन्क्रीजिंग पोल्युशन देअर इज डिप्लिशन इन द ओझोन लेअर. देअरफोर द UV लाईट फ्रॉम द सन इज डायरेक्टली हेडिंग द अर्थ अँड देअर इज इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट चौथा पॉईंट घ्या की ड्यू टू इन्क्रीजिंग पोल्युशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग ह्युमन्स are causing various health effects. Pollution also leads to the loss of biodiversity and species extinction. ठीक आहे. मग आता याचे मॅनेजमेंट जर केलं तर काय होणार? सो इफ वी मॅनेज प्रॉपरली द पोल्युशन or if we reduce the pollution, then we can reduce the toxic waste from our environment. There will be healthy and happy life of all living organisms. Biodiversity will not go extinct. ठीक है. So hence if we use proper awareness and technology, then overcoming the pollution we can reduce these effects. आता जे सांगितले ग्लोबल वॉर्मिंग, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर, टेम्परेचर इंक्रीज, तर हे आपण कमी करू शकतो. ठीक आहे. वी कॅन रिड्यूस दिस इफेक्ट्स. हेन्स मग तुम्ही सांगा की ओव्हरकमिंग द पोल्युशन इज अ पॉवरफुल वे ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, विच प्रोजेक्ट्स विल यू रन इन रिलेशन टू एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आणि हाऊ. म्हणजे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याला कॉन्झर्वेशन करण्यासाठी तुम्ही कुठले प्रोडक्ट्स रन कराल, चालवाल, प्रोजेक्ट्स कुठले रन कराल, काय उपक्रम तुम्ही चालवाल आणि ते कशा पद्धतीने. तर आता बघा, एन्व्हायरमेंटला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. ओके, जसं की आता तुम्हाला इथे माय रोल इन एन्व्हायरमेंट यातच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथून मिळून जाणार. ठीक आहे. तर मग तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यात तुम्ही करू शकता एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी. जसं की पहिलं तुम्ही मग यात लिहू शकता की टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट वन कॅन यूज इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. ओके, किंवा लिहू शकता तुम्ही की फर्स्ट पॉईंट की इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट किंवा टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट one can make projects like building up eco-friendly materials. ओके, आता हाऊ कशा पद्धतीने चालवाल तुम्ही. सो वी कॅन मेक अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स और ग्रुप ऑफ पीपल्स इन आवर सोसायटी टू रन द इको फ्रेंडली मटेरियल बिल्डिंग प्रोजेक्ट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही खूप सारे आणखी सांगू शकता की द सेकंड प्रोजेक्ट दॅट वी कॅन रन इज द एनर्जी कॉन्झर्वेशन. ओके, वी कॅन कॉन्झर्व एनर्जी. तुम्ही हे पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये लिहा. वी कॅन कॉन्झर्व, नेक्स्ट पॉईंट, वी कॅन कॉन्झर्व एनर्जी बाय यूजिंग लेस अमाऊंट ऑफ लाईट. ओके, इन अवर होम. ठीक. ऑल्सो इन केस ऑफ ऑर्डिनरी बल्ब्स इन अवर होम वी कॅन यूज LED लाईट्स. ठीक आहे, टू रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन. नेक्स्ट प्रोजेक्ट वी कॅन रन इज लेस यूज ऑफ व्हेकल्स अँड प्रमोटिंग इलेक्ट्रिक बसेस किंवा इलेक्ट्रिक सर्व्हिसेस. ठीक आहे. तसे खूप सारे प्रोजेक्ट्स आहे जे तुम्ही इथे रन करू शकता. ओके, जे की नेचरच्या फेवरमध्ये असणार. जसं की वी कॅन रन ए प्रोजेक्ट ऑफ रिसायकलिंग द वेस्ट मटेरियल.
वेस्ट मटेरियल. ओके, सो फॉर दिस अगेन वी कॅन मेक अ ग्रुप ऑफ पीपल्स किंवा वी कॅन मेक ग्रुप ऑफ स्टुडंट्स इन असोसिएशन विथ अन NGO वी कॅन रन द प्रोजेक्ट. तर असे खूप सारे प्रोजेक्ट्स तुम्ही इथे सांगू शकता. ओके, तुम्ही नेटवर जरी सर्च केलं तरी खूप सारे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळणार. ठीक आहे, तर काही सांगितलं आहे मी तुम्हाला. एनर्जी कन्झर्वेशन, CFL लाईट्स, त्यानंतर व्हेकल्सचं पोल्युशन कमी करू शकता, रिसायकलिंग करू शकता. ओके, तर हे प्रोजेक्ट्स आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, आन्सर द फॉलोइंग. तर त्यातला पहिला आहे बघा की राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. मग फॅक्टर्स कुठले आहे जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, तर इथे बघा त्याचा आन्सर आहे. तर यातला फर्स्ट पॉईंट मग तुम्ही लिहा की नॅचरल फॅक्टर्स अँड some artificial polluted factors. Okay, natural and some artificial polluted factors harm the environment किंवा affect the environment. ठीक आहे. सेकंड पॉईंट लिहा की it creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factors. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट लिहा की बोथ, आता हे जर टाकलं आपण नॅचरल आणि मॅनमेड, तर याचे एक्झाम्पल्स द्या की नॅचरल फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट आर अर्थक्वेक्स, फॉरेस्ट फायर, व्होल्कॅनो, पोलन ग्रेन्स एक्सेट्रा. त्यानंतर मॅनमेडमध्ये टाका की डिफॉरेस्टेशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, इंडस्ट्रियलायझेशन, त्यानंतर अर्बनायझेशन. ठीक आहे, तर दीज आर दी मॅनमेड फॅक्टर्स विच अफेक्ट द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, हे पॉईंट टाका. आता यात तुम्ही नेक्स्ट इथला पॉईंटसुद्धा टाकू शकता की एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ द मेन फॅक्टर. ठीक आहे, पोल्युशनसुद्धा एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतो आणि त्यातला एक मेन असा फॅक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर मग पोल्युशनची तुम्ही इथे डेफिनेशन सांगू शकता की द अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आणखी ॲड करू शकता की कुठले कारणं आहे मग ह्या पोल्युशन एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणाऱ्या फॅक्टर्सचे, म्हणजे ते फॅक्टर कसे निर्माण झाले. मॅनमेड, नॅचरल तर नॅचरली असणारच, मॅनमेड कशामुळे झाले तर मग त्यासाठी रिझन्स, कारणं, व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution. ठीक आहे. So these are the factors which affect the environment. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन B, why does human beings have important place in environment? ह्युमन बिंग्सना एन्व्हायरमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट जागा, खूप इम्पॉर्टंट प्लेस का आहे. तर याचंसुद्धा आन्सर अगेन तुमच्या पुस्तकातच आहे की आता इथे बघा, इथे तुम्हाला हा जवळपास पूर्णच पॅराग्राफ इथे आन्सर म्हणून लिहावा लागेल. ठीक आहे. तर आता तुम्ही जर समजला असेल तुम्हाला चांगला, तर तुम्ही स्वतःच्या शब्दातसुद्धा याला जरा मॉडिफाय करून लिहू शकता किंवा नाहीतर मग इथलाच जसा आहे तसा तुम्हाला लिहावा लागेल. त्यात फर्स्ट पॉईंट लिहा मग की सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन किंवा फ्रॉम द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सेकंड पॉईंट लिहा की ऑन दी अर्थ ह्युमन बिंग प्रूव्ड इट्स सुपेरियरिटी as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. Third point, human established domination over the nature. Fourth, human utilize all the natural resources such as possible, as much as possible. Okay. Next, in attempt to live a satisfactory life, human kept on snatching from the nature as much as possible, and this lead to increase in problems. Okay, so hence we can understand that human has crucial role in maintaining the environmental balance. If human has disturbed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of nature. Okay, and hence human has an important place in nature. म्हणजे बेसिकली सांगितलं काय तर ह्युमन आणि नेचरचं काय रिलेशन आहे, आणि ह्युमननी जर ठरवलं तर तो हे सर्व नेचर नष्टही करू शकतो आणि त्याला पुन्हा जसं आहे तसं बनवूही शकतो. ठीक आहे, कारण त्याच्याकडे इंटेलिजन्स आहे, मेमरी आहे, सर्व ॲबिलिटी आहे म्हणून. ठीक आहे. हेन्स ह्युमन हॅज इम्पॉर्टंट प्लेस इन एन्व्हायरमेंट, म्हणून त्याला इम्पॉर्टंट जागा आहे. मग आता यातलं तुम्ही काही स्किप करू शकत नाही. ठीक आहे, तुमच्या मताने थोडा इकडे मागे पुढे चालून जाणार, परंतु हे जवळपास सर्वच गोष्टी तिथे लिहाव्या लागतील आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे C आहे.
राईट दी टाईप्स अँड एक्झाम्पल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, टाईप आणि एक्झाम्पल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर आता बायोडायव्हर्सिटीचे 3 टाईप्स आहेत, जेनेटिक डायव्हर्सिटी, त्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. ठीक आहे, तर हे तिन्ही त्यांचे टाईप्स आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहे. मग इथे 1 नंबर असा देऊन तुम्ही हे हेडिंग द्या, जेनेटिक डायव्हर्सिटी, आणि हे कशामुळे काय आहे ते सांगा. सो ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसिस इज जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, हा पहिला पॉईंट त्यात, आणि दुसरा पॉईंट त्याचे एक्झाम्पल्स घ्या. ठीक आहे, तर आता इथे एक्झाम्पल दिले नाही तर तुम्ही एक्झाम्पल इथे आता सिम्पली ह्युमन बिईंगसुद्धा घेऊ शकता. ओके, कारण ह्युमन बिईंगमध्ये तुम्हाला जेनेटिक डायव्हर्सिटी पाहायला मिळते, बरोबर. तसेच तुम्ही कुठले इतर ॲनिमल्स लाईक फ्रॉगसुद्धा इथे घेऊ शकता. ठीक आहे. ओके, सेकंड स्पेसिस डायव्हर्सिटी. तर स्पेसिस डायव्हर्सिटी यातसुद्धा इननंबरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन नेचर. ओके, अँड दिस शोज डायव्हर्सिटी. ठीक आहे, मग यातसुद्धा एक्झाम्पल्स दिस. ओके, एक्झाम्पल म्हणून लिहू शकता की दिस इन्क्लूड्स प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स, व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. ठीक आहे, तर नेक्स्ट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. त्यातसुद्धा तुम्हाला लिहावं लागेल की मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन अँड सेकंड इकोसिस्टीम इज फॉर्म थ्रू इंटरॅक्शन बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट अँड चेंज इन द एन्व्हायरमेंट. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स द्यावं लागेल की एखादी इकोसिस्टीम जसं की डेझर्ट इकोसिस्टीम व रिव्हर इकोसिस्टीम. ठीक आहे, तर अशा एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागेल. त्या डिस्क्राईबसुद्धा करू शकता तुम्ही, किंवा तुमच्या पुस्तकात जे पॅडी फील्डचं एक्झाम्पल आलं आहे ते, किंवा एखादी बर्ड आणि लेकची जे एक्झाम्पल आलं आहे ते, बर्ड आणि लेक. सो ते सुद्धा इकोसिस्टीमचं एक्झाम्पल आहे, तुम्ही ते देऊ शकता इथे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर डी की हाऊ दी बायोडायव्हर्सिटी कॅन बी कॉन्झर्ड. तर आता याचं रेडीमेड आन्सरच तुमच्या पुस्तकात आलं आहे की कसं तुम्ही कॉन्झर्व करू शकता. हे बघा, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्ड. तर सरळ इथे तुम्हाला 7 पॉईंट्स दिले आहे. आता 2 मार्काला क्वेश्चन आला तर 4 पॉईंट्स इथले लिहावे लागतील, किंवा 3 मार्कासाठी आला तर 6 पॉईंट्स लिहावे लागतील. ओके, आणि पॉईंट्स सरळ तुम्हाला दिलेले आहे तेच तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर ई की व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलई पायंग. तर जाधव मोलई पायंग यांच्या स्टोरीवरून आपण काय शिकतो. ओके, काय शिकवण भेटते त्यांच्या स्टोरीवरून. तर आता इथे तुम्हाला आन्सर लिहिताना जी शिकवण आहे ती ही खाली जी ओळ दिली आहे ती आहे. ओके, परंतु एकच तुम्हाला लाईन लिहून चालणार नाही, तर त्याला जरा डिस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. तर आधी मग तुम्ही इथे असं पॉईंट टाका की जाधव मोलई पायंग इज अ हायली कॅपेबल पर्सन बॉर्न इन आसाम. हा फर्स्ट पॉईंट लिहा. सेकंड पॉईंट लिहा की ही इज द पर्सन हू planted an complete jungle in an area of 1360 acres. Okay, he shows a affection towards the nature and gives a message that everyone on this earth should take care of the environment. हा पॉईंट तुम्ही नेक्स्ट टाका. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट टाका की मग मेनी पीपल, किंवा असं टाका की द स्ट्रॉंग मेसेज सजेस्टेड बाय दिस story is that ki many peoples come together to destroy the forest, but a single person if determined can establish the new forest. आणि याला हायलाईट सुद्धा तुम्ही तिथे अंडरलाईन करा वाटल्यास आन्सरमध्ये, कारण हाच मेन मेसेज आहे. आणखी त्यात तुम्ही 1-2 पॉईंट ॲड करू शकता की एव्हरीवन शुड टेक दिस मेसेज फ्रॉम द स्टोरी अँड बिल्ड हिज डिटर्मिनेशन टुवर्ड्स द नेचर अँड इट्स अफेक्शन टुवर्ड्स द नेचर टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट और टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आणखी एक पॉईंट तुम्ही ॲड करू शकता की अल्सो वन शुड टेक मॅसेज फ्रॉम द स्टोरी दॅट एन्व्हायरमेंट इज अवर मदर, किंवा नेचर इज अवर मदर अँड वन शुड टेक केअर ऑफ द मदर बाय प्लांटिंग न्यू अँड न्यू ट्रीज बाय, किंवा इनडायरेक्टली बाय ॲडिंग ब्युटी टू द नेचर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे 3-4 ओळी मिनिमम लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट द नेम्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. तर आता जगामध्ये बघाल तर खूप सारे आहे, तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. इंडियामध्ये बघाल तर इंडियामध्ये सुद्धा खूप सारे आहे. ओके, ते सुद्धा अगेन तुम्ही इंटरनेटवर सरळ बघू शकता. पण तुमच्या पुस्तकात जे आले आहे ते 3 आले आहे, आणि ते 3 जरी तुम्ही या आन्सरमध्ये लिहिले
तरी ते सफिशियंट आहे. फक्त एवढंच की ते आन्सर जरा तुम्हाला इलॅबोरेट करावं लागेल. तर मग यातला जो पहिला आहे तो आहे द वेस्टर्न घाट्स. ओके, वेस्टर्न घाट. सेकंड आहे मानस सँक्च्युरी आणि थर्ड आहे सुंदरबन सँक्च्युरी. त्यातली एक एक ओड तुम्हाला लिहावं लागेल की वेस्टर्न घाट इज स्प्रेड ओव्हर द गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, केरला. ओके, एंडेंजर्ड वगैरे नाही, फक्त हे आहे म्हणून. ओके, त्यानंतर सेकंड मानस सँक्च्युरी इट इज फाउंड इन आसाम. ओके, त्यानंतर याच्या 2-4 ओडी सुंदरबन सँक्च्युरी. आता याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर भरपूर माहिती मिळणार किंवा इतर खूप सारे असे हॉटस्पॉट्स आहे, वर्ल्ड फेमस खूप सारे आहे, जे इंडियामध्ये सुद्धा आहे, त्यांचीसुद्धा तुम्हाला माहिती तिथे मिळणार. ओके, तुम्ही सिम्पली ताडोबा किंवा भीमाशंकर अभयारण्य किंवा इतर कुठले जे आहे ना ते सुद्धा लिहू शकता, कारण ते सुद्धा बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्सच आहेत. तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे, आणखी खूप सारे बरेचसे आहेत, तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता ते. आणि जस्ट तिथे नावच विचारलं आहे, त्यामुळे सिम्पली नाव तुम्ही तिथे लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन F, विच आर द रिझन्स फॉर एंडेंजरिंग द मेनी स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, हाऊ वी कॅन सेव्ह दोज. तर कुठले कारण आहे की ज्यामुळे ह्या ॲनिमल्स आणि प्लांटच्या स्पेसीज नष्ट होत आहे किंवा धोक्यात आले आहे आणि आपण त्यांना कसं काय वाचवू शकतो. तर आता कारणं कुठली आहे, तर खूप सारे रिझन्स आपण सांगू शकतो की मेन तर आता पोल्युशन. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट मग तुम्ही सांगू शकता की रिझन्स फॉर द एंडेंजरिंग ऑफ मेनी स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर. तर फर्स्ट तुम्ही सांगा मग त्यात पोल्युशन. ठीक आहे, किंवा सरळ लाईनमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्ही की पोल्युशन इज वन ऑफ द मेजर रिझन रिस्पॉन्सिबल फॉर एंडेंजरिंग ऑफ मेनी स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. सेकंड पॉईंट तुम्ही सांगू शकता की ग्लोबल वॉर्मिंग अँड इन्क्रीजिंग टेम्परेचर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणखी एक रिझन सांगू शकता की ड्यू टू डिफॉरेस्टेशन हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर डिक्रीजिंग किंवा श्रंकिंग डे बाय डे, हेन्स दिस स्पेसीज आर बिकमिंग एंडेंजर्ड. नेक्स्ट पॉईंट आणखी ॲड करू शकता की ऑल्सो पीपल्स आर हंटिंग दिज ॲनिमल्स अँड कटिंग डाऊन द ट्रीज फॉर देअर बेनिफिट्स किंवा टू गेट प्रॉफिट्स. ऑल्सो पीपल्स आर कटिंग डाऊन द ट्रीज टू मेक द लँड यूजफुल फॉर फार्मिंग किंवा टू ओपन अँड इंडस्ट्री. ओके, हेन्स दिस स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर बिकमिंग एंडेंजर्ड. ठीक आहे, त्यामुळे ते धोक्यात आले आहे. हाऊ वी कॅन सेव्ह दोज, आपण त्यांना कसं काय वाचवू शकतो. तर फर्स्टली तर वी कॅन टू सेव्ह दीज प्लांट्स वी कॅन रिड्यूस पोल्युशन. ठीक आहे, वी कॅन मेक पीपल अवेअर अबाउट दिस. We can run various projects to protect them. आणखी we can use eco-friendly products to protect the plants and animals. ठीक आहे, तर यांसारखे 2-3 रिझन्स जरी लिहिले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7. व्हॉट आर दी मिनिंग्स ऑफ फॉलोइंग सिम्बॉल्स, राईट युअर रोल अकॉर्डिंगली. ह्या खाली दिलेल्या सिम्बॉल्सचा अर्थ काय आहे आणि त्यासाठी तुमचा काय रोल आहे, म्हणजे हे जे सिम्बॉल जे दर्शवतात त्यासाठी तुमचा रोल किंवा तुमची ॲक्टिव्हिटी काय असायला पाहिजे. तर पहिला सिम्बॉल जो दिसतोय तुम्हाला तो आहे रिसायकलिंगचा. ठीक आहे, मग आता याचा आन्सर तुम्हाला लिहिताना असं लिहावं लागेल की सरळ इथे आता आन्सर तुम्हाला पॉईंट्समध्ये लिहिलं पाहिजे असं काही नाही किंवा लिहिलं तरीही काही नाही. ठीक आहे, तर तुम्ही मग सांगू शकता की दी लोगो इंडिकेट्स रिसायकलिंग. पहिला लोगो इंडिकेट्स रिसायकलिंग. ओके, रिसायकलिंग. ठीक आहे, लोगो इंडिकेट्स रिसायकलिंग. त्यानंतर सांगा की रिसायकलिंग म्हणजे काय. तर रिसायकलिंग म्हणजे एखादी वस्तू जी आता न वापरण्यायोग्य झाली, म्हणजे एखादी वस्तू तुम्ही आणली बाजारातून, ती खराब झाली आहे, मग तुम्ही ती वापरत नाही आहे, तर मग अशी वस्तू ती फेकून देण्यापेक्षा, बरोबर आहे, कारण त्यातून पोल्युशन होणार, मग ती वस्तू फेकून देण्यापेक्षा ती वस्तू पुन्हा वापरण्यायोग्य बनवणे म्हणजे रिसायकलिंग. तर मग सेकंड यात तुम्ही सांगू शकता की व्हॉट इज रिसायकलिंग. सो रिसायकलिंग इज मेकिंग ॲन ऑब्जेक्ट किंवा a thing useful when it becomes useless, if it becomes useless, so that is nothing but the recycling. What is your role, तुमचा रोल काय असणार. मग तुमचा रोल यात काय असू शकतो. सो आय कॅन यूज माय प्रिव्हियस इयर नोटबुक्स
copies किंवा their remaining pages to make a new notebook, that is recycling. This will be beneficial for both me and the environment. Okay. Also my role is to make people aware about these logos. लोकांना याविषयी जागरूक करणे. ठीक आहे. सेकंड जो सिम्बॉल आहे तो आहे डू नॉट वेस्ट वॉटर किंवा सेव्ह वॉटर. ठीक आहे. तुम्ही सेव्ह वॉटर लिहिलं तरी चालेल किंवा डू नॉट वेस्ट वॉटर लिहिलं तरी चालेल. ओके. किंवा डू नॉट वेस्ट वॉटर ते लिहू शकता. ठीक आहे. सो सेव्ह वॉटर किंवा डू नॉट वेस्ट वॉटर. ठीक आहे. तर लोगो इंडिकेट्स सेव्ह वॉटर और डू नॉट वेस्ट वॉटर. Water is important for our life. If we discharge water, okay, without any practical purpose, then we may face severe problems. Okay, we may face drought like condition. दुष्काळासारखी स्थिती सुद्धा आपल्याला भोगावी लागू शकते. Hence it is our responsibility किंवा role to do not waste the water. Okay, and thereby protecting the environment. ठीक आहे. So this is our responsibility किंवा रोल. ओके. त्यानंतर हा जो थर्ड सिम्बॉल आहे तो आहे मग सोलर एनर्जीचा. ठीक आहे. आता सोलर एनर्जी जे सोलर पॅनल पाहायला मिळतात बघा घरावर वगैरे असतात, तर तीच बेसिकली सोलार एनर्जी सनपासून मिळवली जाणारी. ठीक आहे. सो लोगो इंडिकेट सोलर एनर्जी. सो सोलर एनर्जी इज अ व्हेरी पॉप्युलर वे ऑफ हार्वेस्टिंग एनर्जी फ्रॉम द सन. इट इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी. इट डू नॉट कॉज पोल्युशन होत नाही यामुळे. By using this kind of technology we can get rid of fossil fuels यूज करायची गरज नाही. ओके. इट इज पोल्युशन फ्री अँड इट इज इको फ्रेंडली. ठीक आहे. मग तुमचा रोल काय आहे तर आय कॅन यूज दिस ॲट माय होम. आय कॅन मेक पीपल्स अवेअर अबाउट दिस. ठीक आहे. तर हे रोल असणार वेगवेगळे. ओके. सो बस मग हा चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे ती इथे संपत आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.